नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा शिक्षण पद्धतीबद्दल बोलणार आहोत जिथे प्रत्येक मुलाला असं वाटेल की हो, ही जागा माझी आहे. जिथे त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार वाढण्याची पूर्ण संधी मिळेल. चला तर मग या खूप महत्त्वाच्या विषयावर सविस्तर बोलूया. या चर्चेला सुरुवात करण्याआधी हा एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया, कारण हेच ध्येय समोर ठेवून आपण सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय आणि ते प्रत्यक्षात कसं आणायचं हे समजून घेणार आहोत. आजच्या चर्चेत आपण या 6 मुख्य मुद्द्यांवर लक्ष देणार आहोत. आपण सर्वसमावेशक शिक्षणाची व्याख्या काय आहे इथपासून सुरुवात करू आणि त्याचे फायदे आणि त्यात येणारी आव्हानं या सगळ्यावर नजर टाकू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. सर्वसमावेशक शिक्षण ही संकल्पना नेमकी आहे तरी काय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे फक्त सगळ्या मुलांना एका वर्गात आणून बसवणं नाही, तर यातला खरा मुद्दा हा आहे की प्रत्येक मुलाला, मग त्याची पार्श्वभूमी कोणतीही असो, इतरांसारखीच शिकण्याची आणि पुढे जाण्याची समान संधी मिळायला हवी. हेच या संकल्पनेचं मूळ आहे. आणि हेच मूलभूत तत्वज्ञान अंगणवाडीच्या कामाचा अगदी गाभा आहे. हे वाक्य आपल्याला सतत आठवण करून देतं की प्रत्येक मूल समान आहे आणि प्रत्येकाला समान संधी मिळायलाच पाहिजे. आता ही फक्त एक चांगली कल्पना नाही आहे, तर याला एक मजबूत धोरणात्मक आधारसुद्धा आहे. चला बघूया, भारताचं राष्ट्रीय शिक्षण धोरण याबद्दल नेमकं काय म्हणतंय. हे धोरण अगदी स्पष्टपणे सांगतं की मुलाचा जन्म कुठे किंवा कोणत्या परिस्थितीत झाला यावर त्याचं शिक्षण अवलंबून नसू नये. हे धोरण प्रत्येक मुलाच्या शिक्षणाच्या हक्काचं संरक्षण करतं. या धोरणामध्ये काही गटांना सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित गट असं म्हटलं गेलं आहे, ज्यांच्याकडे आपल्याला विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यामध्ये लिंग, जात, भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे मागे राहिलेल्या मुलांचा समावेश आहे. बरं, आता हे धोरण झालं, पण हे प्रत्यक्षात वर्गात कसं आणायचं. चला, भाषा आणि खेळासारख्या साध्या गोष्टींमधून लिंग समानता कशी साधता येते ते बघूया. हे बघा, इथे एक खूप छान उदाहरण दिलंय. समजा एक मुलगा बोलता बोलता चुकून मी आले असं म्हणाला, तर त्याला लगेच मुलींसारखं काय बोलतोस असं म्हणून ओरडणं चुकीचं आहे. त्याऐवजी आपण प्रेमाने अच्छा तू आलास असं म्हणून त्याचं वाक्य दुरुस्त करू शकतो. यामुळे मुलाच्या मनात कोणताही न्यूनगंड तयार होत नाही. खेळण्यांच्या बाबतीतही अगदी तसंच आहे. बाहुल्या फक्त मुलींसाठी आणि क्रिकेट बॅट फक्त मुलांसाठी असं काही नसतं. जर एखाद्या मुलाला किचन सेट घेऊन खेळायचं असेल किंवा मुलीला क्रिकेट खेळायचं असेल तर त्यांना ती मोकळीक द्या. या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच तर मोठे गैरसमज दूर होतात. आता आपण एका खूप नाजूक आणि महत्त्वाच्या विषयाकडे वळतोय. विशेष गरजा असणारी मुलं, ज्यांना आपण CWSN म्हणतो, म्हणजे चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, त्यांना आपण आपल्या वर्गात कसा आधार देऊ शकतो. या तक्त्यामध्ये दिव्यांगत्वाचे काही मुख्य प्रकार आणि त्यांची काही लक्षणं दिली आहेत. जसं की बौद्धिक अक्षमता असेल तर मुलाच्या बोलण्यात किंवा चालण्यात उशीर होऊ शकतो, किंवा स्वमग्नता म्हणजे ऑटिझम असेल तर मूल कदाचित जास्त कुणात मिसळणार नाही. ही माहिती आपल्याला फक्त निरीक्षणासाठी मदत करते, निदान करण्यासाठी नाही. आणि हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, अगदी मनावर कोरून ठेवण्यासारखं. कोणत्याही मुलावर कोणताही शिक्का मारण्याऐवजी एक शिक्षक म्हणून आपलं काम आहे फक्त निरीक्षण करणं आणि त्याला आवश्यक तो आधार देणं. लेबल लावून आपण त्या मुलाचं नुकसानच करतो. विशेष गरजा असणाऱ्या मुलांना खेळता यावं यासाठी आपण खेळण्यांमध्ये असे छोटे छोटे पण खूप महत्त्वाचे बदल करू शकतो. मोठी बटणं, पकडायला सोपं हँडल किंवा आवाज करणारे चेंडू, हे सोपे बदल त्या मुलांच्या खेळण्यात खूप मोठा फरक घडवून आणू शकतात. आता मुलांच्या विकासात काही अडचण तर नाही ना, हे लवकर ओळखायला काही मदत मिळू शकते का? तर हो, यासाठी आपण जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHOने दिलेली एक साधी तपासणी सूची वापरू शकतो. हे काही प्रश्न आहेत जे अंगणवाडी सेविका पालकांशी बोलताना सहज विचारू शकतात. यातून आपल्याला एक अंदाज येतो की मुलाच्या विकासात काही अडथळा आहे का, आणि जर गरज वाटली तर आपण पालकांना योग्य वेळी तज्ज्ञांची मदत घेण्याचा सल्ला देऊ शकतो. चला, आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. सर्वसमावेशक वर्ग तयार करणं नेहमीच सोपं नसतं, त्यात काही आव्हानं असतात. तर हे अडथळे कोणते आहेत, त्यावर उपाय काय आणि याचे फायदे काय आहेत हे आपण आता बघूया. या तक्त्यातून अगदी स्पष्ट दिसते की साधनसामुग्रीची कमतरता किंवा पालकांमध्ये जागरूकतेचा अभाव यांसारख्या अडथळ्यांवर आपण नक्कीच मात करू शकतो. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं, पालकांसाठी कार्यक्रम घेणं आणि आशा वर्कर्ससारख्या लोकांची मदत घेणं हे काही प्रभावी उपाय आहेत.
आणि जेव्हा आपण हे अडथळे पार करतो तेव्हा त्याचे फायदे खरंच खूप मोठे असतात. प्रत्येक मुलाला विकासाची समान संधी मिळते, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, लिंगभेद आणि भेदभाव कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मुलं मोठ्या शाळेत जायला अगदी उत्तम प्रकारे तयार होतात. आणि शेवटी हे एक वाक्य सर्वसमावेशकतेचं सार सांगतं. आपला उद्देश कोणत्याही मुलावर दया दाखवणं नाहीये, तर त्याला इतकं सक्षम करायचं आहे की तो त्याच्या पूर्ण क्षमतेने जगेल आणि समाजाचा एक महत्त्वाचा आणि सक्रिय भाग बनेल. हेच सर्वसमावेशक शिक्षणाचं खरं ध्येय आहे.